अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा अखेर उलगडा झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार आरोपीला चांदूर रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे। वृद्ध महिलेचा गळा आवळून तिच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी मिळून तब्बल 40,500 रुपयांची लूट करणारा हा आरोपी पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। 3 ऑक्टोबर 2025 रोजी शांताबाई गोहत्रे वय वर्ष 60 राहणार जळगाव आवी घरी असताना धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आरवी येथे राहणारा 40 वर्षीय आरोपी गौतम पद्माकर गोंडाने हा महिलेच्या घरात आला। त्याने दही मागण्याचा बहाणा करत शांताबाई यांना फसवले। दही कढईत ओतत असताना अचानक मागून गळ्यात दोरी टाकून गळा आवळला। त्या बेशुद्ध पडताच त्याने गळ्यातील 52 सोन्याचे मणी, 1 ग्रामचे कानातले व नाकातील 500 रुपयांचा खडा असे एकूण 40,500 रुपयांचे दागिने लंपास केले। या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध ठिकाणी तपास मोहीम राबवली। अखेर मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला चांदूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पारदीबेडा येथील लोकांची उधारी असल्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले। आरोपीवर यापूर्वी खून, अपहरण, बलात्कार, लूटमार अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। आरोपीला पुढील तपासासाठी दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे।